गरमागरम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा रताळ्याच्या घाऱ्या तुम्ही खाल्ल्या आहेत का? आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे घेतले आहेत रताळे. छान ताजे आणि गोड रताळे निवडायचे. आता हे रताळे आपण कुकरमध्ये घालूया. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं, फक्त तळायला लागेल ना इतकेच घालायचं. तर यामध्ये मी आता पाणी ओतते आणि आता याला आपण 3 ते 4 शिट्ट्या देणार आहोत. मध्यम आचेवर शिजू द्या. आता याला आपण झाकण लावून गॅसवर ठेवूया. आता कुकर गॅसवर ठेवते आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ दे. आता पाहूया लागणारं साहित्य. उकडलेले रताळे, किसलेला गूळ, वेलची पूड, थोडंसं बेसन, गव्हाचं पीठ आणि तळण्यासाठी तेल आणि चिमूटभर मीठ. आता इथे मी उकडलेले रताळे परातीत घेते. याची साल काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता परातीत मी उकडलेले रताळे घेतले आहेत. आता आपण हे चमच्याने किंवा हाताने रताळे छान बारीक मॅश करून घ्या. गाठी राहून देऊ नका. ते इथे मी पहिल्यांदा चमच्याने ना असे मॅश केले आहे. त्यानंतर मी हाताने करणार आहे, का तर हे गरम आहे. माझ्यासारखे तुम्हाला हे रताळ्याच्या घाऱ्या आवडतात का? मला कमेंट करून नक्की कळवा. तर रताळे आपले बारीक झालेले आहे. आता यात आपण घालणार आहोत किसलेला गूळ. रताळं आणि गूळ हे कॉम्बिनेशन खूपच छान लागते. गूळ हा साखरेपेक्षा खूपच हेल्दी असतो. तो शरीराला ऊब देतो आणि पचनासाठी तर चांगलाच असतो. म्हणून शक्य असेल तेव्हा साखरेऐवजी गूळ वापरायला हवा. आता हा गूळ आपण रताळ्यात छान मिक्स करून घेऊया हाताने. एकही गाठ राहायला नको, व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. गुळाचं प्रमाण तुम्ही इथे कमी किंवा जास्त करू शकता, पण शक्यतो गुळाचं प्रमाण जरा थोडं कमीच घ्या, का तर रताळ्याची चव पण थोडी गोड असते. रताळ्याच्या घाऱ्या तर आपण चॅनेलवर पाहतच आहोत. त्याचबरोबर मी रताळ्याचे गुलाबजाम पण बनवले आहेत. रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवतात याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तुम्ही पाहू शकता गूळ आणि रताळं एकत्र केल्यावर किती छान रंग आलेला आहे. इथंपर्यंत तर आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे. एक छोटासा लाईक करा आणि हो, चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आता यात घालूया वेलची पूड. वेलची पूडमुळे छान सुगंध येतो आणि चव अजूनच वाढते. आणि आता 1 चिमूटभर मीठ घालूया. मिठामुळे गोड चव अजून उठून दिसते. आणि ते मी थोडंसं बेसन घालत आहे, फक्त हलकी कुरकुरीत यावी म्हणून. हे सर्व साहित्य घालून आपण मिक्स करून घेऊया. साहित्य सर्व घरात असणारच आहे, फक्त आणाय काय लागणार आहे आपल्याला रताळे. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हाताने. तर तुम्ही ते पाहू शकताय मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करत आहे. आता आपण यात घालूया गव्हाचं पीठ. एकदम सगळं टाकायचं नाही, थोडं थोडं घालून मिक्स करायचं हलक्या हाताने. तर इथे मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे. यातलं मी निम्मं आत्ता घालते आणि निम्मं नंतर घालते, जेणेकरून आपल्याला मळताना अंदाज लागतो. तर हे पहा, आता हे मळून घेते मी. आता सगळं छान मिक्स करून पीठ मळून घ्या. पीठ मळत असताना हाताला चिकटू नये आणि खूप घट्टही नको, मऊ आणि सॉफ्ट ठेवा. असं पीठ तयार झालं की घाऱ्या खूप छान बनतात. आणि हो, नवशिक्यांसाठी एक टिप्स सांगते. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. ज्यावेळी आपण उकडलेले रताळे आणि गूळ मिक्स करतो ना, त्यावेळी मऊ होते. जे रताळे आणि गूळ मिक्स केलं आहे ना, तेवढ्यातच आपण हे मळून घ्यायचे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तरी ते मी छान असं पीठ मळून घेतलं आहे. आता आपण हे पीठ 10 मिनटं झाकून ठेवूया. यामुळे पीठ सेट होतं आणि घाऱ्या अजून मऊ होतात. तर पहा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मी मळलेलं आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवते. तर मी हा बाऊल ठेवला आहे. तुम्ही पूर्ण असं मोठं काहीतरी पातेलं त्याच्यावर झाकून ठेवायचं, जेणेकरून पीठ असं व्यवस्थित त्यात बसेल. आणि एक 10 मिनटाने याच्यावरचं आपण बाऊल काढूया. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं चांगलं सेट झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावा आणि असा छोटासा गोळा घ्या. हलक्या हाताने गोल फिरवा, फाटू देऊ नका. तर पहा, दोन्ही हाताच्या मध्य सेंटरला घेतला आहे आणि गोल असा फिरवत आहे. तुम्ही जेवढ्या साईजनं बनवायचे आहेत ना तुम्हाला, तेवढ्या साईजचा गोळा घ्या तुम्ही. म्हणजे लहान बनवायचे असेल तर तुम्ही लहान बनवू शकता, जर मोठी लाटायची असेल तर तुम्ही मोठी पण गोळा घेऊ शकता. तर इथे मी
असा गोळा घेतला आहे बनवून. आता हा गोळा आपण पोळपाटावर ठेवूया आणि लाटूया. तर इथे मी पोळपाट लाटणी घेतली आहे. त्याच्यावर आपण हा गोळा ठेवून लाटूया. तर मी पिठामध्ये हा गोळा पहिला बुडवला आणि आता हे आपण लाटून घेऊया. तुम्ही ते तेलाचा वापर केला तरी चालेल. थोडंसं तेल लावायचं आणि लाटायचं. तर इथे मी कोरडं पीठ वापरलेलं आहे. जास्त पातळ लाटू नका, मध्यम जाड ठेवा, म्हणजे तळताना फुगतात. तर इथे तुम्ही पाहू शकता मी लाटलेली आहे. याप्रमाणे तुम्ही पण लाटून घ्या. आणि हो, लाटून झालं की याच्यावर थोडीशी खसखस लावा. माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी काही लावलेलं नाही आहे. पण जर खसखस जर लावली ना खूपच छान दिसतात. तर इथे तुम्ही पहा आपली घारी लाटून झालेली आहे. आता एका डब्याच्या झाकणाने आपण गोल शेप देणार आहोत. तर छान अशी लाटून झालेली आहे. असं केल्याने सगळ्या घाऱ्या एकसारखे दिसतात. म्हणून मी काय केले आहे, आपली जी साखर किंवा पावडरचा डबा असतो ना त्याचं झाकण घेतलं आहे. डब्याच्या झाकणाने आपण गोल शेप देऊया. याचप्रमाणे सर्व मी घाऱ्यांना गोल शेप देणार आहे डब्याच्या झाकणाने. आणि हे जे कडेला पीठ राहिलेलं आहे ना ते आपण साईडला काढून ठेवूया. या झाकण्याचा एक फायदा काय होतो, सर्व घाऱ्या आहेत ना आपल्या गोलमध्ये होतात. आपण गोल पण लाटू शकतो. छोटासा गोळा करायचा आणि लाटायचा. गोल पण आपली घारी येऊ शकते. तर पहा घारी किती छान अशी देखणी झालेली आहे. आता आपण काय करूया, तळायला घेऊया. मी सर्व घाऱ्या लाटून ठेवले आहेत. आणि मी काय केले होते, तळण्यासाठी तेल पहिलेच गरम करायला ठेवले होते. आता छोटासा गोळा टाकून पाहूया. तो वर आला की तेल तयार झालं आहे. तेल जास्त गरम पण नाही करायचं, जसं की आपण घारी टाकली की ती लगेचच करपेल असं नाही करायचं. आपण थोडंसं बारीक गॅसवर गरम करायचं. आता जो आपण तेलात गोळा टाकला होता तो साईडला काढूया. आणि मग लगेचच आता एक एक करून घाऱ्या तेलामध्ये सोडूया. तर इथे पहा एक पहिली मी तेलामध्ये सोडली आहे. मध्यम आचेवर तळा, खूप जास्त आच नको. त्याचबरोबर लगेचच आपण काय करायची, दुसरी पण तेलात सोडायची. दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होऊ द्या. तर तुम्ही ते पाहू शकता कशी टम्म फुगलेली आहे घारी. आपण काय करायचं, घारीवर असं चमच्याने तेल सोडायचे झाऱ्याने. तर पहा कशा फुगत आहे, दोन्हीचे दोन्ही फुगलेले आहेत. ही दुसरी पण तळली की आपण त्यात लगेच तिसरी सोडायची. जास्त पण गर्दी नाही करायची, 2 किंवा 3 याच्यापेक्षा जास्त अशा तळायच्या नाहीत. तर मी 3 अशा घेतल्या आहेत घाऱ्या आणि या तळून काढते. किती छान अशा देखण्या झाल्या आहेत का नाही घाऱ्या. तुम्ही पण नक्की करून पहा व मला तुमच्या कमेंटद्वारे कळवा घाऱ्या कशा बनल्या आहेत त्या. गरमागरम रताळ्याच्या घाऱ्या तयार. पहा किती छान अशी टम्म फुगलेली आहे. याचप्रमाणे मी सर्व घाऱ्या तळून काढते. चला तर मग सर्व करून घ्या. गरमागरम रताळ्याच्या घाऱ्या तयार आहेत. बघा किती छान फुगले आहेत आणि बाहेरून किती कुरकुरीत दिसत आहेत. आतून किती मऊ आणि सॉफ्ट आहेत. खरंच एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे. तूप घालून खाल्ल्यावर तर चव अजूनच वाढते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर छोटासा लाईक आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर इथे तुम्ही पहा मी मोडून तुम्हाला दाखवते किती छान अशी झालेली आहे.